दरवर्षी आपण मे महिन्याचा पहिला मंगळवार हा वर्ल्ड अस्थमा डे जागतिक दमा दिवस म्हणून साजरा करतो. तर यावर्षीची वर्ल्ड अस्थमा डेची थीम आहे अस्थमा एज्युकेट अँड एम्पॉवर, म्हणजे दम्याचे शिक्षणाद्वारे सक्षमीकरण. आजचा मला सांगण्याचा उद्देश हे आहे की दम्याबाबतीत खूप लोकांना भीती असते किंवा जनजागृती नाही आहे. बऱ्याचदा काही गैरसमज असतात की दम्यासाठी काय आहे. तर त्या बाबतीत मी थोडंसं एक छोटंसं स्पष्टता आणणार आहे की दमा म्हणजे नक्की काय आहे. की हायपर रिस्पॉन्सिव्ह एअरवे असते, जे फुफ्फुसाच्या आतल्या नळ्या असते ते एकदम हायपर ॲक्टिव्ह होते. दम्याचे मुख्य कारण कशामुळे असते की कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी, धूळ किंवा असेल किंवा कोणता असेल, ऋतुमानात बदल असेल, जास्त प्रदूषण असेल, अशा कुठल्याही गोष्टीच्या ॲलर्जीमुळे फुफ्फुसाची हायपर रिॲक्टिव्हिटी होते. म्हणजे फुफ्फुसाच्या ज्या नळ्या असतात ह्या एकदम स्पाझम होते. नॉर्मली फुफ्फुसाच्या नळ्या ह्या आतल्या अशा असते जे पूर्ण अरुंद असतात आणि ते स्पाझमोडिक नसते, पिंक कलरचे असते. पण जेव्हा कुठल्याही एखाद्या गोष्टीचे ॲलर्जिक कण असो किंवा हवामानात बदल असो, धूम्रपान असो, कुठलं थोडंसं इन्फेक्शन असो, तर नॉर्मल व्यक्तीपेक्षा अशा काही व्यक्तींना ज्यांना दमा आहे त्यांच्या फुफ्फुसाच्या नळ्या ह्या एकदम बंद होतात. त्या बंद झाल्यामुळे सर्व त्रास होतो. बंद होऊन त्या फुफ्फुसाच्या नळ्या आत सूज येते आणि त्या बंद होतात. ठीक आहे. तर मुख्य दम्याची लक्षणं कोणते आहेत? तर मुख्य लक्षण आहे की सतत खोकला लागणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना छातीत सुई घरघर आवाज येणे, रात्रीचं झोपताना छातीत खूप दम लागणे किंवा छाती भरल्यासारखं होणे, वारंवार सर्दी होणे, वारंवार श्वास घ्यायला त्रास होणे, ही मुख्य दम्याची काही लक्षणं आहेत. तर दम्याचे निदान हे कसं केलं जातं? तर एक साधेसे स्पायरोमेट्री पल्मोनरी फंक्शन टेस्ट, ह्या साधेशा तपासाने आपण दमा आहे की नाही का फक्त ॲलर्जी आहे हे आपण सगळं व्यवस्थित जाणू शकतो. जर प्रिव्हेलन्स बघायचा म्हणला तर भारतामध्ये दरवर्षी 3 ते 4 करोड लोक हे दम्याचे आजारी पडलेले असतात. डेथ रेट बघितला, मृत्यूदर बघितला तर भारताचा दरवर्षी 2 ते 3 लाख मृत्यूदर आहे, जो की ग्लोबली आहे 4 लाख. म्हणजे पूर्ण जगामध्ये दम्यामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या आहे 4 लाख. पण भारतात त्याच्या अर्धीच, म्हणजे ग्लोबलीच्या अर्धे, जागतिकच्या अर्धे लोक भारतात दम्यामुळे मृत्यू पडतात. याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? तर आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, दमा निदान केला, तर साध्याशा इनहेलर यूज केल्याने आपण ह्या दमा पूर्णपणे आटोक्यात आणू शकतो. दुसरी गोष्ट आहे की लोकांमध्ये भीती असते की इनहेलर जो पंप असतो, तर हा पंप आपण वापर केला, एकदा घेतलं की ह्याची सवय लागते. पिक्चरमध्ये टीव्हीत दाखवलेलं असतं बॉलिवूडमध्ये की एकदा घेतलं की कायम घ्यावं लागतं, नाही घेतलं की मरून जातं. तर असं काहीही नसतं. इनहेलर हा बाकी गोळ्यांपेक्षा खूप सेफ आहे. का ते पण मी सांगतो. आपण जेव्हा गोळी खातो, गोळी पोटात जाते, औषध कुठलंही XYZ औषध असतं फुफ्फुसाचं. मेन दम्याचा आजार कुठे आहे? फुफ्फुसात आहे. फुफ्फुसाच्या नळ्या बारीक झाल्या, आपल्याला औषध देऊन फुफ्फुसाच्या नळ्या मोठ्या करायच्या जेणेकरून दम कमी होईल. गोळी, आपण कुठलीही गोळी खाल्ली, गोळी पोटात जाते, पोटातून रक्तात जाते, रक्तातून ते जेव्हा रक्त फुफ्फुसात जाईल त्यावेळेस ते फुफ्फुसाचं काम करणार. पण रक्त हे फक्त फुफ्फुसात जात नाही, रक्त बाकीच्या ठिकाणी जातं. तर गोळीचे साईड इफेक्ट असते. पंपामध्ये काय, एकतर एकदम मायक्रो क्वांटिटीमध्ये ड्रग असतं आणि हे डायरेक्ट जिथं फुफ्फुसाच्या नळ्या बंद आहेत तिथंच जाऊन काम करतं. हे रक्तात पसरत नाही, त्यामुळे पंपाचा काहीही साईड इफेक्ट नसतो. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एक्झासर्बेशन होतं, दम्याचं जरा प्रमाण वाढलेलं असतं, फुफ्फुसाच्या नळ्या अशा पॅक झालेल्या असतात, त्यावेळेस बरेचसे पेशंट पंप घेतात. पंप घेतलं की 5-10 दिवसात बरं वाटतं. या कंडिशनमधून या कंडिशनमध्ये फुफ्फुसाच्या नळ्या येते आणि पंप सोडून दिला जातो. सोडून दिल्यानंतर परत कुठला तरी अँटीजन जातो, परत स्पाझमोडिक होतं. पेशंटला काय वाटतं की मला ह्याची सवय पडली, पण ते सवय पडली नाही. थोडा दिवस व्यवस्थित पद्धतीने पंप घेतला की पंप सुद्धा पूर्णपणे नाहीसा होतो. योग्य पद्धतीने जीवनशैली वापरल्यामुळे, पंप व्यवस्थित वापरल्यामुळे, धूम्रपान टाळल्यामुळे, व्यवस्थित व्यायाम केल्यामुळे दमा हा 100% कंट्रोलमध्ये आणला जाऊ शकतो. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग.
पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719.